नमस्कार, मी सौरभ कोरटकर. टॉप 9 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बघूयात लोकसभेतल्या निवडणुकीबद्दलच्या 9 महत्त्वाच्या बातम्या. मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचा घात केला. उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात. राम मंदिर कोर्टाच्या निर्णयाने झाले. प्रभू श्रीराम सर्वांचेच, कुणाची मक्तेदारी नाही. मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला हवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन. भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हीच मोदी गॅरंटी. मोदींना पुन्हा संधी दिल्यास काळे दिन येतील, त्यामुळे त्यांना फेकून देण्याची वेळ, उद्धव ठाकरेंचं आवाहन. या सरकार पाडून डबल इंजिन सरकारने सगळे उद्योग गुजरातला पळवले. महाराष्ट्राचं प्रेम अनुभवणाऱ्या मोदींनी आता महाराष्ट्राचा शाप अनुभवावा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. 1999 पासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती. मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं नाव पुढे न आल्यामुळे ठाकरेंनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईच्या कुशीवर वार केला. रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा. आईचा घात केला नाही तर आईला घात होण्यापासून वाचवलं. ठाकरेंच्या मुलाखतीतल्या टीकेवरून यामिनी जाधवांचं उत्तर. उद्धव ठाकरेंनी घरातल्या नोकराला मुलाखत दिली. आम्हाला उद्धव ठाकरे मुक्त हिंदू समाज करायचा आहे. नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.